तर मी इथे आलेले काही कोण असतील ज्यांना इच्छा असेल अभिप्राय मांडण्याची त्यांना मी विनंती करतो की आजच्या शाळेचा थोडक्यात ज्या काय असं तुम्हाला क वाटला आगरी भाषा बोलायला जमला समजला तर आगरी भाषा आपण कसा वाटला त्या विनंती करतो. मी पहिल्यांदा जयलाच बोलवतो की जय मात्रे आपले सगळे प्रयोगाला असतं त्याचा घनसोलीचा आमचा जय आहे त्याला विनंती करतो की त्यांनी आगरी शाळा कशी वाटली त्यात 2 शब्द सांगावं आगरीनेच सांगावं. 2 शब्दात सांगतो. शालन भारी शाला आगरी शाला शालन भारी शाला आगरी शाला म्हणजे आलो मी आणि एक मी धवला ऐकला होता त्याचा अर्थ मला समजला नव्हता पण आल्याला मला एक छान त्याचा अर्थ समजला. 2 शब्द होते त्याचे तुम्हाला बोलून दाखवतोय. सूर्य उगवला अभिषेक नवरा शिंगारला हात दोरी ते चांदा सूर्याला हात दोरी ते चांदा सूर्याला हात दोरी ते पायावर पडते रजा मागते भरजा परणाया रजा मागते भरजा परणाया. त्यातले 2 शब्द जे आहेत ना भरजा परणाया ते माहिती नव्हतं आणि आल्या आल्या 2 शब्द समजले की भरजा म्हणजे पत्नी आणि परणाया म्हणजे की लग्नासाठी असा अर्थ होता आणि खूप दिवस मी शोधत होतो याचा अर्थ की बाबा याचा अर्थ काय असेल आणि खूप ठिकाणी बघितला नाही भेटला अर्थ पण शाळेत आलो 2 शब्द काही बघितला नवीन शिकलो मी त्याचा मला आनंद आहे. आणि खरं बोलायचं तर आयुष्याला काय अर्थ असतो आपल्या आयुष्याला आपल्याला असं बोलले की एक हे प्रॉपर्टी असते आपली आपण सांगतो ना माझी एवढी प्रॉपर्टी आहे माझी तेवढी प्रॉपर्टी आहे. तर आगरी भाषा आपली संस्कृती आपल्या लोककला ही सगळी आपल्याला भेटलेली प्रॉपर्टीचा एक अर्थाने आणि ती आपल्याला जपायला पाहिजे एवढंच सांगेन. जय आगरी जय शिवराय. बदलापूरवरून आलेले आमचे जीवन महानगर त्यांना विनंती करतो सगळ्यात पहिला रजिस्टर मला वाटतं त्यांनीच केलेला आपल्या आगरी शाळेसाठी त्यांना विनंती करतो की त्यांनी आगरी बोलायला शिकण्यासाठी म्हणून मी आलो. पहिली आगरी शाळा जेव्हा डिक्लेअर झाली होती ना तेव्हा मला यायचं होतं पण काहीतरी महत्त्वाच्या कामामुळे मला येता आलं नाही. पण तेव्हापासून मी तुमच्याशी म्हणजे तुम्हाला फॉलो करतोय आणि आपली पहिली भेट गडकरीला झाली जमिनीचा पैसा नाटकाच्या वेळेला. तुमचा चेहरा बघितल्यावेळेला मी म्हटलं हे सर्व शेतकरी आहे आणि महेश्वर सर तुम्हाला पण मी बघतोय कारण बऱ्याचशा आगरी समाजाच्या ग्रुपमध्ये मी आहे. दुर्दैवाने आगरी भाषा मला फारशी येत नाही कारण माझे वडील शिक्षक होते आणि जिथे जिथे त्यांची बदली होत गेली तिथे तिथे आम्ही गेलो. त्यामुळं मी माझं मूळ गाव कोरली मुरुड चिंचिरा रेवदंडीच्या पुढे पण आमच्या गावातली भाषासुद्धा मला येत नाही कारण गावात राहिलोच नाही. तर पण ज्यावेळेला मी 94ला डोंबिवलीत आलो तेव्हा कळलं की डोंबिवलीची आगरी आणि आमच्याकडेची आगरी यात खूपच फरक आहे. म्हणजे मला ती डोंबिवलीकरांची भाषाच कळत नव्हती काही दिवस. मग शेवटी मी तिथले ठाकूर वगैरे जे आहेत भोईर वगैरे यांच्याशी मैत्री केली आणि मग थोडं शिकायला सुरुवात केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हे 2 दिवस पूर्ण बसणार आहे आणि मी माझ्या मुलाला पण घेऊन आलो. मला 15 रजिस्ट्रेशन माझं झालं आणि काल रात्री 11 वाजता शेवटचं रजिस्ट्रेशन त्याचं झालं. कारण जसं आता आपण म्हणतो की पुढच्या पिढीकडे हे गेलं पाहिजे बरोबर ना त्यामुळे पुढच्या पिढीकडे जाण्याची सगळी जबाबदारी आपलीच आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची माझ्या आईची आई जिला आम्ही लहानपणी आय बोलायचो बरोबर म्हणजे आमच्याकडे आय बोलतात आजीला आई आय बोलायची म्हणून आम्ही आय बोलायचो ती त्यावेळेला धवला घ्यायची. त्यामुळं ते हे शब्द जे आहेत ना धवलारीन वगैरे हे शब्द सगळे कानावरून गेलेले आहेत पण ती खूप मोठी गॅप आज भरून काढली. त्यामुळे मी तुमचे सगळ्यांचे संयोगाचे धन्यवाद देतो आणि जेव्हा असे काही कार्यक्रम असतील तर आमच्यापर्यंत निदान मेसेज पोचवा आम्ही वेळात वेळ काढून नक्की येऊ. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू. नाही म्हणजे गुरुजी त्यांनी मी सांगला एक गोष्ट तुम्ही नमूद केली का ते बोलले आमचे वडील शिक्षक होते. दुर्दैव असं आहे की शिक्षणाने भाषेचा विकास व्हायला पाहिजे होता पण दुर्दैव असं आहे की आपल्या भाषेचा ऱ्हास झाला शिक्षणामुळे अतिशिक्षणामुळे. हा आपल्या थोडंसं ही खंत आहे. अजून कोणाला बोलायचा थोडा परिचय द्या कुणाला
आणि माझा मुलगा पण आत्ताच 12वी झालाय. माझी म्हणजे लग्न व्हायच्या आधीपासून आणि लग्नानंतर पण खूप इच्छा होती की आगरी भाषा आपल्याला कुठेतरी यावी म्हणून. कारण स्वतः आगरी असल्यानंतर असं वाटतं कुठेतरी की आपल्याला काहीतरी बोलता यावं, पण तसा काही योग आला नाही. पण म्हणजे सुदैवाने माझे काका गावी होता आणि त्यांनी मला हा मेसेज पाठवला आणि त्या मेसेजवर 2 दिवसापूर्वी मी हा मेसेज बघितला आणि त्याच्यानंतर मी सगळा रिप्लाय केला दादांना. त्यांनी लगेच माझं हे रजिस्ट्रेशन केलं आणि आज मी सकाळी आलो. पण ह्याच्यात खूप शिकण्यासारखं मिळालं की समाजात पण वाटतं की आपल्याला खरंच आगरी भाषा येत नाही हे दुर्दैव आहे आणि आज पुढच्या पिढीला यावं ह्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करीन आणि माझ्या मुलाला पण मी उद्या घेऊनच येणार आहे. आणि याच्या पुढे ज्यांना कोणाला आगरी शिकायचं असेल त्यांना नक्की कॉन्टॅक्ट मध्ये राहीन आणि आगरी शिकायचं असेल किंवा ऐकायचं असेल त्यांनी यावं. तर त्यातले 2 जण तयार झालेले पण त्यांच्याकडे कामामध्ये आले नसते. पण खूप छान वाटलं आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझे नाव अश्विनी सोपान म्हात्रे. मी माजी ग्रंथपाल. मी 5 पुस्तकांना प्रस्तावना दिल्या. मला एवढंच म्हणायचे की बोलीभाषा संवेद आपण प्रमाण भाषेला तितकंच महत्त्व द्यावं. इकडे आणि हा शब्द ज्या प्रकारे उच्चारला गेला तो माझ्या अत्यंत मनाला लागला. आमच्या इतरांच्या पंक्तीत म्हात्रे कसे हा पण प्रश्न होता. ह्या पंक्ती फक्त भट्टांच्या नाही, आपल्या पण आहेत. प्रमाण भाषा आपली आहे जितकी भट्टांची आहे. त्याच्यामुळे आपण स्वतः प्रमाण भाषा जितकी चांगली शिकता येईल तितकी शिका आणि तितकंच महत्त्व बोलीलाही द्या. बहुतेकदा कसं होतं, आम्हाला बोली येते, वी आर समथिंग, आम्ही मग त्या प्रमाणवाल्यांना विचारणार नाही. मग त्या प्रमाणवाले आपल्या भाषेपासून दूर होतात. त्याच्यामुळे आपल्याला जर प्रमाणवाल्यांना आपल्याकडे आणायचं तर प्रेमाने आणा. जसं लेकराला आई आणते त्या प्रकारे प्रमाणवाल्यांना हळूहळू आणा, जेणेकरून तो आपल्या भाषेच्या प्रेमात पडेल. आपल्या भाषेची अंगाई घालण्यासाठी त्याच्या जिभेवर शब्द येतील. कोणतीही भाषा जन्मदात नसते, तो जिथे वाढतो तिथेच टिकतो आणि त्याला टिकण्यासाठी ती भाषा मुळात शिकावी लागते. हे जर आपण तंत्र वापरलं तरच आपण टिकतो आणि आपण शिकवतोही. त्याच्यामुळे आपल्या भाषेचा मला आगरी येते याचा कोणी अभिमान बाळगू नका. त्याला जर आपल्या ओंजळ पण देता आलं तर आवर्जून द्या, तरच भाषा टिकेल आणि त्याला फक्त 2 मिनिटं घेते. माझ्यापेक्षा तुम्ही सगळेजण आगरी भाषेत जास्त चांगले बोलणारे आहात. जसं आता सर्वेशने सांगितलं की शिक्षण या एका गोष्टीमुळे असं झालं की ही भाषा लक्षातच घेतली गेली नाही. फक्त माझं सुदैव आहे की मला खूप लवकर लक्षात आलं की आपली बोलीभाषा आहे तर त्याच्यात लागण्यासारखं काय नाही आहे. कारण मगाशी जो उल्लेख झाला ना क बालाचा, त्याचा राग माझ्याही मनात आहे. त्याच्यामुळे आता मी हळूहळू ऑफिसमध्ये पण सुरू केलेलं आहे की मला रिद्धीनं का हाक मारू, मला बायसानं बोलू. माझी एक मैत्रीण आहे जी कोळी आहे, नातवा आहे ती, आणि ती आणि मी जेव्हा भेटतो तेव्हा कधीच रिद्धी किंवा सायली अशी हाक मारत नाही. आम्ही मुद्दाम एकमेकींना बायसानं हाक मारतो. अख्खा ऑफिसला हे माहीत झालं होतं. मग आम्ही हळूहळू सांगायची सुरुवात केली की माझी आजी तिच्या जावेला अशी हाक मारते म्हणून आम्ही एकमेकींना बायसानं बोलतो. आज वाढदिवसाचा मेसेज पण हॅपी बर्थडे बायसानो असाच आला. तर मला वाटतं ह्या गोष्टी अशा गोष्टी आपण इतरांचा भावा स्वीकारला की आपल्याकडे नाही म्हणत भावा, पण आपण बाकीच्यांचं बघून शिकलो. मग आपलं बघून आपण त्यांना शिकवलं पाहिजे. हे करूनच आपली भाषा टिकणार आहे आणि ती पुढे जाणार आहे. जसं आता आपण म्हटलो की गाणी आहेत, कथा आहेत, ह्या गोष्टी शिकायला लागतील. आज इथे येऊन माझ्या मनात जे थोडंसं कुठेतरी चालू होतं की आपण हे करूया. आज ते आणखी अधोरेखित झाले. आता परत जेव्हा आईला म्हणजे आजीला भेटेन तेव्हा अजून गाणी शिकून घेईन आणि व्हिडिओ करून ठेवीन आणि पॅक करून ठेवीन, म्हणजे मला ते पुढे कुठेतरी गाता येते. एक छोटीशी फक्त गंमत सांगते, जास्त वेळ घेत नाही. आता सगळ्याच गोष्टींचा उल्लेख झाला. आज वाढदिवस आहे म्हणून लवकर जायचं असं सांगून इथे आले. उद्या थाप मारता येणार नाहीये म्हणून आजचा फक्त 2 मिनिटाचा वेळ घेते. बाकी सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, कथा ऐकल्या, गमतीशीर गोष्टी ऐकल्या, बाकी सगळ्या धवला वगैरे आपण सगळं ऐकलं. पण आपल्याकडे अंगाई गीत सुद्धा आगरी भाषेत गातात. आत्ताच्या लहान मुलांना मोबाईल लागतो, त्यांना पिकू दाखवायला लागतं आणि आजीची आमची जशी गंमत आहे, माझ्याकडून 60-70 रुपये घेऊन गेला आणि कवाट घेऊन आला, म्हणजे काय तर किंडरला घेऊन आला. हे आम्हीच दाखवायला लागतं. आत्ता झोप, मग उद्या किंडरला देईल. त्याच्याऐवजी आमची आजी म्हणजे मारून सोडून का होईना पण हे अंगाई गीत गायची. तर माझी इच्छा आहे की मी थोडंसं फक्त ते गाते. निसगे निसगे निसगे
गंमत आहे की ती आयवची बोली आहे, बालबोध बोली आहे, सगळ्यांना लगेच समजते. म्हणून आम्ही तिला काय बोलतो, आय बोली आणि ब बोली. आणि खरं तर प्रमाण मराठी वगैरे वगैरे आपण भेदाभेद करतच नाही. पहिली गोष्ट प्राकृत मराठी, मूळ मराठी मानली जाते, त्याची आपण भाषा जपलेली आहे, ती आगरी भाषेने जपलेली आहे. त्याचं उदाहरण पण दिलेलं मी सकाळीच दिलेलं आहे उदाहरण. आणि आगरी येत नाही याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आगरी येते याचा अभिमान बाळगायला काहीच काही नाही. यात माझं तर एक मत, सगळ्यांचं एक मत आहे. हा, तर त्यामुळे आपण आपली बोली भाषा टिकायला पाहिजे. सकाळी आपले चंद्रकांत पाटील सर आहेत, LB पाटील सर आहेत, तिथं रायगड भूषण आहे, ते भाषेचे पंडित असताना ते काय बोललं की बोली भाषा आहे म्हणून मराठी भाषा टिकली, अशी दुर्दैव आहे. आज दुर्दैव असं आहे की जेव्हा आपल्या ज्या आईचं आहेत ना, यांनी जर भाषा टिकवली नसती तर आज आपल्यापर्यंत भाषाच पोचली नसती. बरोबर ना? त्यांनी आगरी बोली बोलत म्हणजे आपल्या बापासांनी, आपल्या आईसांनी हातात पाठी दिली नसती तर आपले धनंजय सर आज प्रोफेसर झाले नसतं, आपले सुनील पाटील आज केंद्र प्रमुख झालं नसतं, आपले प्रशांत सर आज महाराष्ट्रात लोककवी म्हणून प्रसिद्ध झालं नसतं. का झालं तर त्यांनी आपली आयवची भाषा, आपली बची बोली, आपली आईची बोली आपलेपर्यंत आणली आणि आम्हाला त्याचा रास अभिमान आहे. मी या आगरी शालेचे सत्राची सांगता करायला आमच्या आगरी ग्रंथालय चळवळीचे मोरेश्वर पाटील काका यांना सांगतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून या सत्राचं, या पहिल्या दिवसाचं समापन करावं. मला एक कॉलेजमधली गोष्ट सांगायची. म्हणजे मी आताच 12वी झाली माझी, तर 11वीला जेव्हा पहिला दिवस होता कॉलेजचा, तर तेव्हा मला विचारलं, म्हणजे एक काहीतरी माय मराठी अशी कविता होती, तर तेव्हा विचारलं की वेगवेगळ्या म्हणजे राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, तर तेव्हा विचारलं की कोण आगरी आहे का. तेव्हा मी हात वरती केला आणि अख्ख्या म्हणजे वर्गात आमच्या मी एकटाच आगरी होतो, तर हात अभिमानाने हात वरती केला आणि त्यांनी विचारलं की तुमची भाषा कशी आहे, तू बोलून दाखव. तेव्हा मला खूप अभिमान वाटला की आपली आगरी भाषा खूप चांगली आणि आवडते सगळ्यांना, जेव्हा बोलून दाखव. कारण की जर बहिणाबाईंच्या कविता पाठ्यपुस्तकात येऊ शकतात बोली भाषेतल्या, ऐराणी भाषेतल्या, तर सरांनी सकाळी सत्रात सांगितलेला मुद्दा आहे तो पण आपण पाठ्यपुस्तकात आगरी बोलीच्या आणण्याचा आपण प्रयत्न करू. आणि मोरेश्वर काकांना मी विनंती करतोय की त्यांनी आपले 2 शब्द सांगून या आगरी शालेच्या पहिल्या दिवसाचं समापन. नमस्कार. सकाळपासून आपण इथे आहात आणि खूप प्रत्येकाने म्हणजे आपल्या ह्या बोलीभाषेचे गुणगान केले आणि आगरी भाषा, आगरी शाला ह्याचं मला वाटतं जे महत्त्व आहे ते आता हळूहळू सगळ्यांना पटू लागले आणि काही वेगवेगळे विचारही ऐकायला मिळाले. त्यातला काही अजूनही कोणाच्या डोक्यात असं असतं की आपण थोडंसं अशिक्षित किंवा असं काहीतरी आहोत का. पण आता बघा, हे जे हा शिलालेख आहे, अहो जर इथे आहे तर जर आपले पूर्वज अशिक्षित म्हणजे आता जे लिहिताना वाचताना यांच्या हिशोबाने जर आपण अजून अशिक्षित असतो, आपल्याला वाचता लिहिता येत नसता, तर यो शिलालेख आपला म्हणजे नागावला आहे तो असं लिहून असता का 1000 वर्षापूर्वीचा नसता. मग आपल्याला माहिती असेल की जे बघा काय गदेगळ वगैरे असतात नाही का, ते सिम्बॉलिक असतात वगैरे नाही किंवा शिक्षक वगैरे पण नाही, पण फक्त प्रेम, आपल्या भाषेवर प्रेम पाहिजे, आपल्या संस्कृतीवर प्रेम असू दे. आणि मी प्रत्येक बिझी असतो, मुंबईचा म्हणा कुठलाही माणूस बिझीच असतो आणि त्याच्यातून आपण वेळ काढायचा, आपण संशोधन करायचं. आपल्या मी असं कधी बोलायचं नाही अरे काय आपल्या पूर्वजांनी काय लिहून न ठेव, अरे पण तुम्ही स्वतः करा ना. आणि खरोखर मी कोणाची जास्त नाव घेत तर वेळ आपल्याला घालवायचा नाही. तर खूप चांगला प्रोग्राम आहे आणि हा दरवर्षी आणि सर्वत्र होऊ दे. आणि खरोखर आज आपल्या जैन मठचे नेहमीचे गणेश पाटील आहेत, त्यांनी पण सांगितलं की पुढचा प्रोग्राम आमच्याकडे होऊ दे अग्निशाला. तर सगळ्यांना धन्यवाद आणि आजचा प्रोग्राम संपला ऐसा मी जाहीर करता आहोत.